गजर माऊलीचा गजर माऊलीचा मोठी रुंडमाळा भस्मौटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार भूते वेताळ नाचती भूते वेताळ नाचती हर्षयुक्त उमापती गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार विठ्ठला समचरण सरोजम सांद्र नीलांबुदाभम जगन निहित पाणी मंडनम मंडनानाम तरुण तुलसीमाला कंधरम कंज नेत्रम सदयथ वलहासम श्री विठ्ठलम चिंतयामे महायोग पीठे तटे भीमरात्या वरम पुंडरीकाय दातुं मुनींद्रये समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम पांडुरंगा करू प्रथम नमन दुसरे चरण संताची या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास दुकास यांची केलिया स्मरणा होय सकळ विद्यांचे अधिकरण तेची बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारोनी आता योंत प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां संजीव यत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादीन् प्राणानमो भगवते पुरुषाय तुभ्यं निवृत्तीनाथाचे चरणी शरण एका जनार्दनी शिवे अवतार धरून केले त्रैलोक्य पावना सेवे लागी सेवक झालो सारखा अगदी सेवे लागी सेवक झालो 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 टाळ्या वाजवा जरा क्या बात सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा अभेरू भस्मौटी रुंडमाळा हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा गजचर्म व्याघ्रांबर कंठी शोभे वासुकी हार
अभंगाकडे वळण्यापूर्वी अल्पसा हा परिहार द्यायचा तो असा. किम निमित्तानं आपण सर्व या ठिकाणी एकत्रित जमलोय, सर्वांना माहित आहे, ज्ञात आहे, पण सांगणं हे वाक्याचं आद्य कर्तव्य आहे. त्या नियमानुसार वार्षिक सालाबाद प्रमाण संपन्न होत असलेला अखंड हरिनाम सप्ताह श्री क्षेत्र पिंपळगाव बहुला गेली 26 वर्ष झाली अतिशय भव्य दिव्य स्वरूपामध्ये हा नाम सप्ताह चालू आहे. आणि या वर्षी म्हणजे 27वे वर्ष आहे. बोलताना इको कमी करत जा, फक्त गाताना द्या. 27व्या वर्षातील अतिशय महत्वाची कीर्तनरूपी सेवा, जागराची सेवा, पर्व काळाची सेवा, समस्त ग्रामस्थ भजनी मंडळ सप्ताह कमिटी या सर्वांच्या वतीनं आदरणीय प्रवीण भाऊंच्या संपर्कातनं माझ्या वाट्याला आली आणि सेवेच्या निमित्तानं तुम्हा वारकरी मायबापांचं दर्शन मला घडलं. माझी मी मला धन्यता देतो. विठ्ठला असो. प्रस्तावनेत जास्त वेळ न घालवता मी अभंगाकडे वळतो. वारकरी संप्रदायाच्या दंडकाप्रमाणे अखिलकोट ब्रह्मांड नायक षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणारविंद सेवेमध्ये समर्पित करण्यासाठी निवडलेला अभंग या वारकरी संप्रदायातील थोर संत रत्न संत श्रेष्ठ नरहरी महाराज सोनार यांचा 4 चरणाचा चिंतनीय असा अभंग कीर्तनरूपी सेवेकरता निवडला. विठ्ठला सेवेकरता निवडलेला अभंग नरहरी महाराज सोनारांचा आहे आणि या अभंगाच्या माध्यमातून नरहरी महाराज भगवान शिवजींच्या स्वरूपाचं वर्णन करताय. भागवत धर्मामध्ये काही पर्व काळ आहे. पर्व विशेष भागवत धर्मी नृसिंह जयंती, रामनवमी, वामन जयंती, कृष्णाष्टमी आणि उत्तम शिवरात्र ही 5 पर्व काळ त्या ठिकाणी आहे. या 5 पर्व काळांचा उपवास करत असताना एकादशी सारखाच करावा, त्याला पारणे सोडणं म्हणतात. हा, रामनवमीच्या दिवशी लोक सकाळी उपवास धरताना दुपारी सोडून देतात. आज सुद्धा काही लोक एकादशी सारखा उपवास करत नाही, पण आपल्याकडे बरं आहे. काही लोक फक्त रात्रीपर्यंत ते म्हणते निघत नाही. कसं निघत नाही? हा, 15 दिवस एक हा कार्य न करशी हा अभंग सगळ्यांच्या पाठी. 15 दिवसातून एकदा जर तुम्हाला जर नसेल होत, हा काय तुझा जीव एका दिवसासाठी जातो रे बाबा. पण आपले उपवास आहे, आपले व्रत आहे, आपण आपल्या जीवनामध्ये केली पाहिजे. ऐका, सायंटिफिकली सुद्धा त्याचं कारण वेगळं आहे आणि आध्यात्मिक कारण सुद्धा वेगळं आहे. म्हणजे 15 दिवसातून एकदा जर एकादशी कशी करावी त्याचंही फार सूक्ष्म चिंतन आहे. आदल्या दिवशी दशमीला एकाच वेळेस खावं. हा, पण एक सांगू का, फलहार करावा. भले तुम्ही फलहार नका करू भाऊ, फुलहार करा, पण एकादशी करा. फुलहार करा पण एकादशी करा. व्रत आपली उपासना आपली त्या ठिकाणी आपण जपली पाहिजे. त्यावरती आपली संस्कृती टिकून आहे. ऐका, उगच आला गेला दिवस रोजच्या नियमानं पार पाडायचं असं नाही. ऐका, शिवरात्री या पर्व काळावरती आपला नाम सप्ताह आहे आणि जागर आहे. आज मला सगळ्या मंडळीनं सांगितलं, आपलं तरुण युवक मित्र मंडळ जे आहे प्रतिष्ठान आहे, म्हणे महाराज फक्त 2:30 वाजेपर्यंतच कीर्तन करा. चालेल ना? तुम्ही बायांनो काही नाराज आहे का माझ्यावर? 1500 आले नाही का तुम्हाला? आले ना? मग का बरं एवढे तुम्ही? काही आपलं घेणं देणं काही? घरी मी एक तर बाईशी भांडून येईल, तुम्ही जर असे चेहरे जर पाडून बसले तर काय करणारी? हा, एक विनंती आहे. अगदी क्या भरोसा है इस जिंदगी का, क्षणभंगुर नाही भरवसा. माणसाचा क्षणाचा भरोसा नाही, म्हणून ते जरा गुलाबासारखे टवटवीत तुमचे चेहरे ठेवा. आणि आपल्याला जागर करायचं आहे, त्या शिवशंभूचं गुणानुवाद करायचंय, भगवान शिवजींचं त्या ठिकाणी चिंतन करायचंय. टाळी वाजून भजन करा. विठ्ठला ऐका, आज या अभंगाच्या माध्यमातून नरहरी महाराज सोनार त्या ठिकाणी भगवान शिवजींच्या स्वरूपाचं वर्णन करतात. काही लोक असा प्रश्न उपस्थित करतील, महाराज तुम्हीच तुमच्या संतांची अभंग सांगत असताना तुकोबराय म्हणता एक धरीला चित्ती आम्ही रखुमाईचा पती. तुकोबराय म्हणता आमच्या चित्तामध्ये एकच आहे, तो म्हणजे रुक्माईचा पती आहे. अनेकांची स्तुती आम्हा ब्रह्महत्या, एक गावे आम्ही विठोबाचे नाम. ते तुकोबराय वर्णन करतात. आणि आज
त्या ठिकाणी भगवान शिवजींच्या स्वरूपाचं वर्णन तुम्ही करतात किंवा तेच तुकोबराय म्हणता शरण शरण हनुमंता तुम्हा आलो रामदूता तेच तुकोबराय म्हणतात तुम्ही विश्वनाथ दीन रंक मी अनाथ कृपा कराल ते थोडी आणि पाया पडिलो। मग हे नेमकं कारण काय एक सांगू का? याची अनेक कारण सांगता येईल पण यातलं एक महत्वाचं कारण मी असं सांगेल, वारकरी संप्रदायातील भक्त वारकरी संप्रदायातील वारकरी भक्ती करत असताना सगळ्यांची करतो, पण इथं तुमच्या गावातली जर एखादी मुलगी लग्न करून माहेरी गेली, झोपले का तुम्ही? मग लग्न करून कुठं जाती? मग हे मी घरी गेल्यावर सांगणार का तुम्ही? हा, लग्न करून ती सासरी गेली, मला खरं सांगा ती कपडे फक्त नवऱ्याचे धुते का सगळ्यांचे धुते? आता वॉशिंग मशीन आले त्या मोठी इच्छा नाही, ती स्वयंपाक फक्त नवऱ्याचा करते का सगळ्यांचा करते? हा, पण एक नाजूक वाक्य ऐका, ती सगळं सगळ्यांचं करते पण रममान मात्र फक्त आपल्या पतीशी होते। तसा वारकरी संप्रदायातील संत वारकरी संप्रदायातील भक्त वारकरी संप्रदायातील वारकरी भक्ती करत असताना सगळ्यांची करतो, कारण वारकरी संप्रदाय हा अनन्य संप्रदाय आहे, पण रममान मात्र पंढरीशी पांडुरंग परमात्म्याशी होतो। विठ्ठला आणि त्याही पुढे सांगायचं झालं तर देव एक आहे, अनंत अवतार घेशी भक्ता कारणी। भगवंताचं स्वरूप एकच आहे पण अनेक भक्तांसाठी त्या परमात्म्यानं रूप धारण केलं। आणि त्याच्याही पुढे सांगतो ऐका, वारकरी संप्रदायामध्ये 5 प्रकारचे ऐक्य आहे। 1 सगुण निर्गुणाचं ऐक्य आहे, 2 जीव शिवाचं ऐक्य आहे, 3 देवभक्ताचं ऐक्य आहे, 4 देवदेवीचं ऐक्य आहे आणि आजच्या कीर्तनासाठी लागणारा मुद्दा 5 हरिहराचं ऐक्य आहे। विठ्ठला 5 मुद्द्यांवरती 5 स्वतंत्र कीर्तन होतील। हा, पण एक मुद्दा मी अतिशय गोड सांगून जातो। वारकरी संप्रदायात सगुण निर्गुणाचं ऐक्य आहे, म्हणजे तुझं सगुण म्हणू का निर्गुण रे, हा भेद केला जात नाही आमच्याकडे। देवभक्ताचं ऐक्य देवते संत निमित्त त्या प्रतिमा। हा, एक आहे जीव शिवाचं ऐक्य, ते उद्या काल्याच्या कीर्तनामध्ये तुम्हाला ऐकायला मिळेल। पण 2 ऐक्य आम्हाला पाहिजे, ते म्हणजे वारकरी संप्रदायात देव देवीचं ऐक्य आहे आणि वारकरी संप्रदायात हरिहराचं ऐक्य आहे। विठ्ठला देवदेवीचं ऐक्य म्हणजे काय नीट ऐका, वारकरी संप्रदायात देव आणि देवी असा भेद केला जात नाही। देव आणि देवी वेगळे नाहीच आहे, देवोदेवी मीची पाही असं म्हटलंय। आमच्या पांडुरंगाचं वर्णन करत असताना अनेक वेळा देवी म्हणून केलंय। आता आपल्या इकडं निवृत्तीनाथ थांबता विसाव्याला, इथं मी महिनाभर निवृत्तीनाथांसोबत असतो। आम्ही तिथं ती अमरधाम तिथंच बसलेलो असतो। ज्यावेळेस इथं बैलजोडी सोडली जाते, हरिपाठ ठेपा चालू होतो, महाराज वारी करत असताना वेगवेगळे वार आला का वेगवेगळे अभंग म्हणतात, पण देवदेवीचं ऐक्य कसे वारकरी संप्रदायात अनेक अभंग आहे। नाथ महाराज म्हणतात, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी हो, कुंडली कधी वटा चोपे बाळ बनती हो, कुंडली कधी वटा चोपे बाळ बनती हो, एक जनार्दनी अंबा उभी कर ठेवली कटी 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 हो, उधो बोला 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 कृष्णबाई माऊलीचा हो, उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो, उधो बोला उधो बोला उधो बोला कृष्णबाई माऊलीचा हो। वर्णन करत असताना पांडुरंगाचं केलंय पण भगवतीचं स्वरूप म्हणून केलंय। आषाढी कार्तिकी तुझ्या गोंधळाची दाटी। मावशो मला सांगा, आषाढी आणि कार्तिकीला गोंधळ कुठं असतो? बोला बोला। वा वा, पंढरपुरात। पुंडलिक दिवटा कुठे? बोला बोला, पंढरपुरात। आणि एका जनार्दनी अंबा उभी
कर ठेवून कटी हो. वर्णन करत असताना भगवतीचं स्वरूप म्हणून पांडुरंगाचं केलंय. अनेक ठिकाणी पांडुरंगाला देवी म्हटलंय. ये ग विठाबाई माझे पंढरीचे आई, किंवा अगदी माझ्या आवडीचा अभंग, तू विठ्ठवर सकै बाई हो करी कृपा, तू विठ्ठवर सकै बाई हो करी कृपा, विठ्ठवर सकै बाई हो करी कृपा, विठ्ठवर सकै बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे 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 बाई हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा, सावळी सुंदरी हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा, हरी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, निज भक्ता करुणा करी हो करी कृपा, हे पंढरपुरा राहिली तुळा पाहिली संत देखील वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई वरुण विठाई, हे सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, अंबाबाई हो करी कृपा, अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद 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 अंबाबाई हो करी कृपा, हे करी कृपा उजळी कुळते पापोध करी सोपा, येऊनी रवलाई येऊनी लवलाई येऊनी लवलाई येऊनी लवलाई येऊनी लवलाई येऊनी लवलाई येऊनी लवलाई येऊनी लवलाई, हे सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, 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 नंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, सच्चिदानंद अंबाबाई हो करी कृपा, बोल अंबे मात की जय. वर्णन करत असताना पांडुरंगाचं केले, तू विटेवर सकै बाई हो करी कृपा, माझे मन लागो तुझे पायी हो करी कृपा, तू सावळी सुंदरी हो करी कृपा, लावण्य मनोहरी हो करी कृपा. वर्णन कोणाचंय? पांडुरंगाचंय. पण भगवतीचं स्वरूप म्हणून केलंय. याचं कारण वारकरी संप्रदायात देव देवीचं ऐक्य विठ्ठला. अजून फार अभंग आहे. येई दाबोनिया विलंब का वाया लावियला कृपाळे. वर्णन देवीचं पण पांडुरंगाचं स्वरूप महाराज किती गोड आहे. वारकरी संप्रदाय देव देवीचं ऐके. पण आजच्या कीर्तनासाठी लागणारा मुद्दा की ही संत महांडळी पंढरीशी पांडुरंग परमात्म्याची भक्ती करत असताना भगवान शिवजींचं वर्णन का करतात बरं? बरोबर की नाही? आपण पाहतो ना, नाथ महाराजांचं वर्णन करतात. ज्या कुळामुळे आज पंढरीशी पांडुरंग परमात्मा पंढरपुरात दिसतोय ते नाथ महाराज सुद्धा वर्णन करतात. शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती वाचे वदता शिवनामन तयान बाधी क्रोध काम धर्म अर्थ काम मोक्ष शिव देखता. याचा विचार पुढे करूया आपण. ऐका, नाथ महाराज सुद्धा वर्णन करतात, तुकोबराय वर्णन करतात, जनाबाई वर्णन करतात, निळोबराय सुद्धा त्या ठिकाणी वर्णन करतात, सेना महाराज सुद्धा वर्णन करतात. अनेक अभंग बघा कधीतरी गाथा. वारकरी संप्रदायात हरिहराचं ऐक्य म्हणजे काय? आजही वारकरी संप्रदायात शैव आणि वैष्णव असा वाद केला जात नाही. तसं पाहायला गेलं तर हिंदू धर्म संस्कृतीमध्ये 33 कोटी दैवत आहे. कोटी म्हणजे प्रकार, रुद्र, आदित्य, अष्टवसु, अश्विन कुमार. पण त्याच्यात शंकराचार्यांनी जे देव पंचायतन सांगितलेलं आहे त्याच्यामध्ये 5 दैवता, एक सूर्य, एक विष्णू, एक शिव, एक आदिमाया शक्ती आणि एक गणपती.
या पाचही दैवतांची भक्ती करतो त्याला वेगवेगळी नाव आहे. जे गणरायाची भक्ती करतात त्यांना गाणपत्य म्हणतात, जे सूर्याची भक्ती करतात त्यांना सौर म्हणतात, जे देवीची भक्ती करतात त्यांना शाक्त किंवा भोप्या म्हणतात, जे विष्णूची भक्ती करतात त्यांना वैष्णव म्हणतात, जे शिवाची भक्ती करतात त्यांना शैव म्हणतात. विठ्ठला वारकरी संप्रदायात हरिहराचं ऐक्य कसं सांगतो नीट ऐका. फार गोड मुद्दा आहे. कारण मला प्रवीण भाऊंनी सांगितलं आज फक्त भोलेनाथच सांगायचा आणि हाय आपल्याकडे भांडवल तर का खर्च करायचं नाही. बरोबर आहे की नाही. आजही जर तुम्ही पंढरपूरला गेले तर पांडुरंगाच्या पायावरती पूजा करत असताना तुळशीपत्र वाहता आणि माथ्यावरती बेलपत्र का वाहता याचं कारण सांगतो. पहिले वारकरी म्हणजे भोले बाबा. हा पहिले वारकरी दर महिन्याला वारी करायची. आपल्यासारखं नव्हतं. आपली निष्ठा नाही, आपली निष्ठा निष्ठी. आपल्या शेतातल्या पिकाला भाव आला का मग आपण म्हणतो कांदा मुळा भाजी, कांदा मुळा भाजी, अवघी विठाई माझी, अवघी विठाई माझी, लसूण मिरची कोथंबिरी अवघा झाला माझा हरी. कधी मालाला भाव असल्यावर आणि त्याच्यावरनं रोटर फिरवायची वेळ आली का चला वारीला. निष्ठेची भक्ती नाही मावशाओ, निष्ठा निष्ठेची भक्ती आहे. पण भगवान शिवजी दर महिन्याला वारीला जायचे, निघाले वारीला. आणि त्याच्या अगोदर तुम्हाला एक अभंग सांगतो. हरिहराचं ऐक्य नामदेवरायांचा अभंग आहे 1101 क्रमांकाचा. क्रमांक इकडे तिकडे होऊ शकतो. अभंग काय? 11 लोचन त्याचे 5 मुख, 8 कान 2 पुच्छ देखा, 10 पाय चहू चालत ते जाय, नव्हते की माये सावज त्या. 11 लोचन ज्याला 11 डोळे, 5 तोंड, ज्याला 8 काने, ज्याला 2 शेपट्या आहे, ज्याला 10 पाय पण चालतात मात्र 4. असं नेमकं काय? दादा एखादं जनावर पाहिले का असं तुम्ही? ज्याला 11 डोळे, 5 कान नाही, 8 कान, 5 तोंड, 2 शेपट्या, 10 पाय पण चालतात मात्र 4. पाहिले का असं काही? आहे का एखादं? महाराज ऐका सांगतो तुम्हाला. कुठ अभंग आहे माझ्या नामदेवरायांचा. भगवान भोलेनाथ वारीला निघाले आणि निघाल्यानंतर पार्वती माता म्हणे कुठं चालले? एकटे मला पण यायचं डबल शीट. म्हणे चल बाई. आणि मग निघाले आणि वारीच्या दिशेनं निघाले. तेवढ्यात गणपती बाप्पा आले. म्हणे पप्पा कुठं चालले तुम्ही? म्हणे भाऊ मी वारीला चाललो, मला यायचं म्हणे. भगवान शिवजी म्हटले तू येऊ नको, 1.5 GB नेट पॅक आहे तेवढं संपव म्हणे. लुडो खेळ, पबजी खेळ, काय असेल ते खेळ. म्हणे पप्पा ते 1.5 GB संपलं, मी 15चं परत एक्स्ट्रा मारू का म्हणू? म्हणे भाऊ नको, आज काय नको मारू, माझ्या फोन पेला काही पैसे नाही. म्हणे मला वारीला यायचं. म्हणे यायचं नाही. तू का नाही यायचं? मी तुम्ही दोघं नवरा बायकोनी छिंडायचं का? मला पण यायचं म्हणे. म्हणे भाऊ तू ढेर लय मोठी, आपल्याला जागा नाही होणार, माझ्याकडेच पाहिलं पाहिजे असं काही नाही. माझ्याकडेच पाहिलं पाहिजे असं. महाराज माझं वय कमी पण या ढेरीनं धोका दिलाय मला. आयुष्यपत वय कमी माझं. तुम्ही माझं आधार कार्ड पा वाटलं असतं, पण या ढेरीनं धोका दिलाय मला. हा त्याला कारण आहे भक्ती सुखे सुकावला आणि 32 इंच रुंदावला. असं झालंय महाराज. तुकोबराय तर वारीनं जात असताना एक प्रमाण आलं का सगळे माझ्याकडे पाहूनच म्हणता भार ओझे तुम्हासी. माझ्याकडे पाहून म्हणतात. मग मी त्यांना म्हणतो वंचिल येते पायापाशी. नाही अशी वेगळी. महाराज ऐका ना. महाराज पार्वती माता शिवजी निघाले, गणपती बाप्पानं म्हणावं पप्पा मला यायचं. म्हणे येऊ नको, आपल्याला जागा नाही होणार. म्हणे मग एक काम करा, मला पेट्रोलला पैसे द्या, मी माई एमिटी घेऊन येतो. एमिटी म्हणजे हा उंदीर मामा. म्हणे भाऊ लोक विचार करती नाही. लोक विचार हा म्हणजे समजलं असेल तुम्हाला. लोक विचार करतील भली, बरं आपली आपली गाडी भली चाल. तिघही बसले आणि पंढरपूरच्या दिशेनं निघाले आणि भजन करता श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. भजन करी महादेव, भजन करी महादेव, भजन करी महादेव, श्रीराम जय राम भजन करी महादेव. हाय राम पूजी सदा शिव,
भजन करी भगवान शिवजी, पार्वती माता, गणपती बाप्पा आले. मी अभंग सांगितला होता. 11 लोचन त्याचे 5 मुख, 8 कान 2 पुच्छ देखा, 10 पाय चहू चालत ते जाय, 9 ते गे माये सावज त्या. आले आणि नामदेवरायानं लेखणी घेतली. वा वा वा. भोले बाबा सहकुटुंब आले आणि लगेच अभंग लिहिले. 11 लोचन, 11 डोळे. पटापटा सांगा बर का, तुम्ही मोजायचे. 11 डोळे कोणाकोणाचे? भोलेनाथाचे 3, पार्वती मातेचे 2. किती झाले? हा, पार्वती मातेचे 2, नंतर गणपतीचे 2, नंदीचे 2. किती झाले? आणि गळ्यात नागोबा होता त्याचे 2. किती झाले? 11 लोचन त्याचे 5 मुख, 5 तोंड. गणपती बाप्पा, पार्वती माता, शिवजी, भोलेनाथ आणि नागोबा. 11 लोचन त्याचे 5 मुख, 8 कान. 8 कान पटापट सांगा मावशाऊ. भोलेनाथाचे 2, पार्वती मातेचे 2. किती? 4. नागोबाचे 2. गळफास घेऊ का नको? मंडप खाली यायचं इथे. तुम्ही स्टेज एकदम भक्कम दिलाय बरं का. पण आज तुमच्या स्टेजचं सार्थकीकरण झालं महाराज. एवढं वजनदार कीर्तन तुमच्या अख्ख्या यादीत नव्हतं ना. माझं वजन जास्त नाही, आयुष्यपती फक्त 118 किलो आहे. हा, आणि चोपदार कुठे गेली? आहे ना. चोपदाराचं काम असतं कीर्तन झाल्यावर कीर्तनकाराला गाडीपर्यंत उचलून न्यायचं राहतं. आता तुम्ही पा फक्त विचार करा. तुम्ही विचार करा नेमकं त्या ठिकाणी काय करायचं. महाराज ऐका. 11 लोचन त्याचे 5 मुख, 8 कान. भगवान शिवजींचे 2, पार्वतीचे 2, नंदीचे 2 आणि गणपतीचे 2. झाले का 8? 11 लोचन त्याचे 5 मुख, 8 कान, 2 पुच्छ देखा. 2 शेपट्या म्हणजे एक नागोबाची आणि एक नंदीची. 10 पाय चहू चालत ते जाय. 10 पाय होते. कोणाकोणाचे मोजा पटापटा. गणपतीचे 2, पार्वती मातेचे 2. किती? नागोबाचे 2. हुशार झाले राव तुम्ही आता. वा वा, टाळ्या वाजवा एकदा यांच्यासाठी. हा महाराज, सकाळी मी कीर्तन केलं शिर्डीला, बादरपूरला. तो म्हणे नागोबालाही पायी. म्हटलो हा लॉकडाऊनचाच परिणाम आहे, बाकी काय महाराज. हा, या तिघांचे 2-2 आणि नंदीचे 4 झाले 10. 10 पाय चहू चालत ते जाय. पाय दिसताना 10 होते पण चालत 4 होते, कारण हे तिघही नंदीवरती बसलेले होते. हे पंढरपुरात आले. आता पार्वती माता कुठे गेली, नंदी कुठे ठेवला, याचं गोड चिंतन आहे. तेवढा वेळ नाही. 16 खांबाच्या डाव्या बाजूला गणराय आहे. पण शिवजी मध्ये गेले आणि गेल्यानंतर माझ्या पांडुरंगानं पाहिलं. भोले बाबा आले. जसं उचलून घेतलं तसं परब्रह्मलिंगम भजे पांडुरंगम. आजही पंढरपूरला पांडुरंगाची पूजा करत असताना पायावर तुळशी पत्र आणि माथ्यावरती बेलपत्र. याचं कारण हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, हरिहरा भेद, साखरेच्या ठाई, गोडी साखरेच्या ठाई. आमच्या वारकरी संप्रदायानं शैव आणि वैष्णव हा वाद कधी केला नाही. आजही मद्रास कोर्टामध्ये तो वाद चालू आहे. पण आमच्या वारकरी संप्रदायात नाही. जुने कीर्तनकारी एक दृष्टांत सांगायचे म्हणून सांगून जातो. आजही काही ठिकाणी शैव आणि वैष्णव यांच्यात वाद आहे. जे शिवाची भक्ती करतात ते शैव, विष्णूची भक्ती करतात ते वैष्णव.
म्हणे शिवपूर होतं आणि विष्णुपूर होतं. शिवापूर मधले सगळे शिवाची भक्ती करायचे, आडवा भस्म लावायचे, सगळे विष्णूची भक्ती करायचे आणि उभागण लावायचे. एकमेकाचं तोंड सुद्धा पाहत नव्हती. त्यांनी डायरेक्ट अशी कमान केली होती, असा बांध घातला होता. इकडचं तिकडं कोणी जात नव्हतं, तिकडचं इकडं कोणी जात नव्हतं. पण न जाणो कसं काय शिवपुरामधली एक मुलगी आणि विष्णुपुरातला एक मुलगा त्यांचं सैराट झालं, जमलं. आता काय करावं? मुलगा एक विष्णुपुरातला म्हटला, आता एकुलता एक मुलगा ना असा टाकून कसं चालणार हो? शेवटी ती मुलगी आणि मुलाला त्यानं स्वीकारलं, घरी आली. आणि घरी आल्यानंतर महाराज ती नवरी सकाळी सकाळी उठली. हा, पूर्वीच्या नवऱ्या पहाटे उठायच्या, आता सकाळी 8:30ला उठता. पूर्वी सडा संमार्जन करायच्या. पूर्वीची गाणी चांगली, पूर्वीची परंपरा चांगली. जेवढ्या जुन्या म्हाताऱ्या बाया बसल्या प्रत्येकीच्या डोक्यावर पदरी पा. आता ज्यांचे त्यांचे राव द्या, बाकीच्यांनी घ्यायच्याच भानगडीत पडू नका. नका नका, त्याला तुमचाही दोष नाही. तुम्ही इथंच ऐकलंय, डोईचा पदर आला खान. कुठं ऐकलं तुम्ही? इथं ऐकलं ना, म्हणून का? हा, जेवढ्या जुन्या माता बसल्या ऐका. त्यांनी मुद्दा माझा काय आहे? लग्न झालं, मुलगा आला, सून आली आणि सकाळी उठून ती सडा संमार्जन करायला लागली, सारवायला लागली. आणि जेव्हा सारवायला लागली, सासऱ्यानं आवाज दिला, सुनबाई. सुनबाई वाचकली, म्हणे काय झालं मामाजी? हे तुझे थेर तुझ्या बापाच्या घरी करायचे. म्हणे काय झालं? तुझा बाप त्या शिवाची भक्ती करतो, त्याला आडवं चालत असं, आम्हाला आडवं चालत नाही. म्हणे तो आडवा भस्म लावतो. म्हणे झालं काय? म्हणे आडवं सारू नको. म्हणे मग सारू कसं? म्हणे उभं सारव. कसं सारव? उभं सारव. तिनं कसं तरी सारवलं मावशा हो. आणि दुसऱ्या दिवशी त्यानं पण त्या ठिकाणी सकाळी उठला, दंतमंजन घेतलं, नाशिक त्र्यंबक नाशिक त्र्यंबक त्याचं चालू झालं. हा, मग सुनानं आवाज दिला, मामाजी. तर म्हणे काय झालं? आपल्या घरात आडवं चालत नाही. म्हणे काय झालं? दात आडवे घसू नका. म्हणे मग कसे घसू? म्हणे उभे घसा, उभे. हा वाद आपल्याकडे नाही बाबा. वारकरी संप्रदायामध्ये शैव आणि वैष्णव हा वाद नाही. ऐका ना, ज्यांचा सेवेकरता निवडलेला अभंग आहे त्यांच्या जीवनातला घडलेला प्रसंग. पूर्वी पंढरपूर हे राजसत्तेमध्ये होतं, राजकारभार चालायचा तिथे. आणि पंढरपुरातल्या राजानं देवाकडे नवस केला, देवा मला मूल होऊ दे, मी तुला सोन्याचा करदोडा बांधेल. आमचा पांडुरंग नवसाला पावणार आहे. आता नाटातले काकड्यातले अनेक प्रमाणे, आंधळ्याशी डोळे देतो पांगुळासी पाय, वांझा पुत्र होय नवस पुरवी विठाई, माझे दैवत हे रंगी. हा, ऐका, नवस केला आणि पांडुरंगाच्या आशीर्वादानं त्याला नवस झाला, आपला मूल झाला, नवस पावला. पण त्यानं काय म्हटलं होतं? मी तुला सोन्याचा करदोडा बनवेल. मग मूल झाल्यानंतर आता करदोडा बनवायचा, चांगला कपडा घेतला का? आपण सुद्धा म्हणतो ना, काय आपण सुद्धा म्हणतो का एखादा चांगला टेलर पाहिजे, एखादा चांगला टेलर पाहिजे, त्याच्याकडे आपण काय करू? कपडा शिव. बरोबर आहे की नाही? त्याच्याकडे कपडा शिव. मग यांनी चांगला त्या ठिकाणी कोण सुवर्ण काम करणारा, सोन्याचं काम करणारा कोण सोनार आहे चांगला? सगळे म्हटले संत श्रेष्ठ नरहरी महाराज सोनार. कुठलाही महाराज त्याच्यामध्ये बेमानी नाही. गेले आणि सांगितलं, नरहरी महाराज मला सोन्याचा करदोडा बनवायचा आहे. बनवू की राजेसाहेब? बनवू. कोणासाठी बनवायचा आहे? म्हणे पांडुरंगासाठी. नाही जमणार. म्हणे का नाही जमणार? आम्ही शिव उपासक आहो, आम्ही पांडुरंगाचं तोंडही पाहत नाही. ते पंढरपुरात राहिला होते पण पांडुरंगाच्या मंदिरात कधी गेले नाही महाराज. सांगितलं मी बनवून देईल, पण माझी एक अट आहे. म्हणे काय? म्हणे तुम्ही माप आणून द्या. आता राजा म्हटलं तिकडे काय, राजा बोले दल हाली, माप आणायला काय लागतं? राजानं जावं देवाला कमरेला असं दोऱ्याच्या साह्यानं माप घ्यावं, नरहरी महाराजांकडे द्यावं. काही दिवसांमध्ये सुबक असा त्या ठिकाणी काय केला? करदोडा बनवला. राजेसाहेबांनी पाहिला, खूप खुश झाली आणि राजेसाहेब गेले, देवाला बांधला असा तो 4 बोट वाढवा भरला. राजेसाहेब म्हटले होतं, पण त्यांच्या मनात प्रश्न आला, सोनाराकडनं जास्त कसं काय आलो? असं तो होणार नाही कधी. आणि सोनं जास्त आलं, 4 बोट वाढवा भरलं मापापेक्षा. परत दिलं.
सांगितलं 4 बोट वाढवा भरलं, 4 बोट कमी केलं, लावलं तर आता आणखी 4 बोट कमी भरलं. काय करावा? राग आला राजाला. आणि राजा म्हटलं आता तुम्हीच माप घ्या. हे सारखं सारखं मी काय लहान मुलगा आहे का? नरहरी महाराजांनी जाण्याचं ठरवलं, पण जायचं कसं? पांडुरंगाचं तोंड पाहायचं नाही ना. डोळ्यावर पट्टी बांधली डोळ्यावरती पट्टी, गेले 16 खांबातून आतमध्ये गेले, चाफत गेले. आणि पंढरीशी पांडुरंग परमात्म्याच्या कमरेला हात लावला तर त्यांना असं जाणवलं का जणू काही मी माझं जे आराध्य आहे त्या शिवलिंगालाच हात लावतोय. तो भास झाला आणि डोळ्यावरची पट्टी काढली तर पुढे पाहता कोण? पांडुरंग. आणि मग शिव 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 परत डोळे झाकले, परत पट्टी लावली, परत तसंच झालं. 2दा झालं, 3दा झालं, त्यांना कळेना. आणि मग घरी आले. आणि घरी आल्यानंतर ऐका ना, पंढरीश पांडुरंग परमात्म्यानं त्या ठिकाणी स्वप्नात जाऊन म्हणावं, महाराज तुम्ही जो भेद करता हा भेद नाही. एक एकाचे हृदय गोडी साखरेच्या ठाई. आणि तेव्हापासनं ते शिवाचीही उपासना करत होते आणि पांडुरंगाचीही उपासना करत होते. विठ्ठला. आणि असे श्रेष्ठ नरहरी महाराज सोनार ज्यांना भगवंतानं साक्षात्कार देणार, ते आपल्या आराध्याचं शिवाचं स्वरूपाचं वर्णन करत असताना म्हणता, तो शिव काय धारण करतो तर तो भस्म लावतो, ओटी लावतो, अभंगाचं प्रथम चरण. भस्म उटी रुंड माळा, 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 हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजधर्म व्याघ्राभर, गजधर्म व्याघ्राभर, गजधर्म व्याघ्राभर, हे हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजधर्म व्याघ्राभर, गजधर्म व्याघ्राभर, हे गजधर्म व्याघ्राभर, वा वा, जोरदार टाळ्या. वारकरी चालींचा आनंदच वेगळा आहे. भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. एवढ्याच पदाचा विचार करायचा. यालाच फार वेळ लागेल, पण धावता 8 तास घेऊया. नरहरी महाराज भगवान शिवजींचं वर्णन करत असताना म्हणतात, शिवजी काय लावतात तर शिवजी भस्म लावतात. आयुर्वेदामध्ये भस्माचे 16 प्रकार आले. पहिला आहे सुवर्ण भस्म. हा, असं म्हटलं जातं जे श्रीमंत लोक असतात ते खातात. ते म्हणे ते काही लय खावा नाही लागत. मधावरती सुईच्या टोका अग्रभागी जेवढं येईल तेवढंच खावं लागतं. आणि शरीराला त्याच्यानं एक वेगळ्या प्रकारची चकाकी येते, शरीर असं चमकू लागतं. पण मला सांगा ना, आता ही सगळी मंडळी आमचे माळी बुवा एवढं वय झालं, ही जुनी मंडळी हे काय सुवर्ण भस्म खाता का? महाराज वारकऱ्याला भस्म खायची गरज नाही. वारकऱ्याकडे त्याच्या साधनेची आणि त्याच्या भजनाची एवढी ताकद आहे का त्याची कांती आपोआप चमकू लागते. विठ्ठला. तुम्ही पाना जे नित्य नियमानं काकडा करताना महाराज, ती एक वेगळी पॉझिटिव्ह एनर्जी त्याच्या शरीरात असते. त्याच्या पुढे सांगू का, जे विठ्ठल जप करतात तिथं एक वेगळीच धारणा आहे, वेगळीच त्या ठिकाणी भावना आहे. महाराज आपोआप ती ऊर्जा भगवान परमात्मा आपल्याला त्या ठिकाणी देत असतात. ऐका, सुवर्ण भस्म. दुसरं आहे रक्तचंदन भस्म. आणि तिसरं आहे गौर भस्म. गौर भस्म म्हणजे काय? सकाळी माझ्या माता माऊल्या उठत्या आणि राखेचा उंडा चुलीतून घेता, एकदा तो टाकला, वाव 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 चालू. मग त्यांचं बरोबर आहे की नाही? त्यांना बोलता येत नाही, काही करता येत नाही. तो गौर भस्म. पण शिवजी कुठला भस्म लावतात
तर चिता भस्म लावतात. आजही तुम्ही त्या ठिकाणी जर कधी ओंकारेश्वरला उज्जैनला गेलात तर शिवजींची आराधना भक्ती करत असताना आरती करत असताना जळत्या चितेमधनं ताजा ताजा भस्म आणला जातो. हा, ज्याला भस्म आरती म्हटलं जातं. पहाटे 3:30 वाजता भगवान शिवजींना भस्म लागतो. ऐका, एक पौराणिक कथा आहे, सगळ्यांना माहिती आहे, पण त्यातला एक गांभीर्याचा विषय आणि गोड विषय तुमच्या समोर मांडतो. भगवान शिवजींना रोज ताजा ताजा भस्म लागायचा आणि एका भक्ताला वरदान दिलं, त्याचं नाव भस्मासूर. काय वरदान दिलं? भस्मासूर. गडबड करू नका दादा, ओ दादा, हा गडबड करू नका. भस्मासुराला वरदान दिलं का जा ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो काय होईल? भस्म होईल. ज्याच्या डोक्यावर हात ठेवशील तो काय होईल? भस्म होईल. मग आता हा जायचा आणि ज्याच्या त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा. हा काय पेताड पुतळांच्या डोक्यावर हात ठेवायचा अजिबात नाही. जन भक्ती केली, परमार्थ केलाय, त्याच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि भगवान शिवजींसाठी भस्म आणायचा. नारद मुनी एक दिवस आले आणि म्हटले, कवर आता या लोकांच्या आम्हाला करतो तू? म्हणे काय झालं? ठेव त्याच्या डोक्यावर हात, ने पार्वतीला पळून. भस्मासूर शिवजींच्या मागे लागला आणि मागे लागल्याबरोबर शिवजी पुढे, भस्मासूर मागे. ब्रह्मदेवाकडे गेले, सांगितलं वाचवा. ब्रह्मदेव म्हणाले, कुदबे तुम्ही करायचे आणि निस्तरायचे आम्ही. तुम्ही भानगडी करायचे आणि मिटवायचे आम्ही का? जमणार नाही. शेवटी भगवान विष्णूंकडे गेले, त्यांना दया आली, सांगितलं काळजी करू नका. आणि भगवंतानं मोहिनीचं रूप धारण केलं. मोहिनीचं रूप धारण केलं. देव अगोदरच एवढे सुंदर, राजस सुकुमार मदनाचा पुतळा राजस, किंवा योगी दुर्लभ तो म्या देखिला साजरी. पाहता पाहता मना न पुरे दानी देखिला देखिला वायू देवा. त्याचं स्वरूप किती गोड आहे. आणि त्यानं स्त्री रूप धारण केलं, मोहिनी रूप धारण केलं. आणि महाराज जेव्हा भस्मासुरानं पाहिलं तो म्हणतो आहा, अगदी आहा से आह तक. हा, आणि भस्मासुरानं जाऊन मोहिनीला म्हणावं एक्सक्यूज मी. मोहिनी म्हणते व्हॉट? भस्मासूर म्हणतो विल यू मॅरी मी? डायरेक्ट. मोहिनीनं म्हणावं आय एम नॉट इंटरेस्टेड, आय एम ऑलरेडी एंगेज. हा, सांगितलं पण आय एम ऑल्सो इंटरेस्टेड. नो, सांगितलं मला लग्न करायचंय तुझ्याशी. मोहिनी म्हटली जो माझ्यासारखा डान्स करेल मी त्याच्यासोबत लग्न करेल. म्हणे तुला डान्स मध्ये काय काय येतं? मोहिनी म्हटली मी क्लासिकल केलंय, हिपहॉप केलंय, जॅझ केलंय, फोक केलंय, वेस्टर्न केलंय, सगळंच केलंय. भस्मासूर म्हणतो मी तर गणपतीत नाचणारा गडी म्हणी. वरातीच म्हणे आपण बांगो बांगो करतो म्हणे, काला कवा काट खायगा करतो म्हणे. हे आपल्याला कधी जमणार? मोहिनी म्हटली तू माझ्यासारखं कर, मी तुला शिकवते. आणि मग त्रिताल चालू झाला. दादीन दिंदा दादीन दिंदा दादीन तिंदा दादीन दिंदा चालू झाला. मोहिनीनं नाचावं. आता मी नाचून नाही दाखणार, तुम्ही काळजी नका करू. मोहिनीनं नाचावं, कमरेवर हात ठेवावा, खांद्यावरती हात ठेवावा. त्यानं तसंच करावं. नंतर डोक्यावरती हात ठेवावा. हात ठेवला, भस्मासुराने डोक्यावर हात ठेवला. त्याला वरदान होतं ज्याच्या डोक्यावरती हात ठेवशील तो भस्म होईल. त्यानं स्वतःच्या डोक्यावरती हात ठेवला, तो जागीच भस्म झाला. आणि त्याचा सुद्धा भस्म भगवान शिवजींनी लावला. विठ्ठला. कारण तो महान भगवत भक्त होता. इथपर्यंत कथा भाग सगळ्यांना माहिती महाराज. पण याच्या पुढचा एक बारीक मुद्दा सांगतो. भगवान शिवजींच्या पाठीमागे ज्यावेळेस भस्मासूर लागला त्यावेळेस भस्मासूर नारळात लपून बसली होती. कशात? नारळात. आणि भस्मासूरला भस्म केलं हा सगळा प्रकार त्यांनी नारळात बसून पाहिला. म्हणून नारळाला 3 डोळे. किती डोळे? हा, मला कीर्तन झाले होते येणार आहे ना? हा, म्हणजे नाही तर मग लगेच दाखवलं असतं प्रात्यक्षिक. ऐका, 3 डोळे म्हणून भगवान शिवाला नारळ फोडलं जातं. बरोबर ना? मग काय करतात? वाहिलं जातं. कारण ते भगवान शिवजींचं स्वरूप आहे. म्हणून भगवान शिवजी भस्म लावतात, ते उटी लावतात. हा, आता उटी कधी लावतात?
भगवान शिवच्या आराधनेचं फार एक फळ आहे, सगळ्यात भोलं दैवत आहे. जीवनामध्ये जे प्राप्त करायचं असेल ते भगवान शिवजी देऊ शकतात. तुम्हाला धनाची प्राप्ती करा, शिवभक्ती करा. मानाची प्राप्ती करायची, शिवभक्ती करा. सत्तेची प्राप्ती करायची, शिवभक्ती करा. चांगली पत्नी, शिवभक्ती करा. चांगला मुलगा, शिवभक्ती करा. सगळं एक देवाच्या भक्तीने मिळतं. एकच उदाहरण देतो. रावण सगळं होतं, एक आहे एक नाही आपण म्हणतो. काहींकडे चांगली पत्नी पण संतान नाही, पोटी पुत्र नाही. काहींकडे पत्नी आहे, मुलं आहे, पण पैसाच नाही. काहींकडे पैसा आहे, पत्नी आहे, पण वंशाला दिवाच नाही ना. काहींकडे सगळं आहे पण सत्ता नाही ना. काहींकडे सत्ताही आहे पण आरोग्य नाही ना. काहींकडे आरोग्यही आहे महाराज पण सुख नाही ना. हा, पण रावणाकडे सगळं होतं. धन लंके माझे घरे किती ती ऐका सांगत असे संख्या तैसी. 5 लक्ष घरे पाषाणाची जेथे, 7 लक्ष घरे विटेबंदी. कोटी घरे जेथे काशान तांब्याची, शुद्ध कांचनाची 7 कोटी. तू का म्हणे माहिती सांगा ते कवडी. एवढं ऐश्वर, मुलं महाराज 1 लाख मुलं, 1.25 लाख नातू, सगळे देव पाया खाली. हा, 14 चौकडी लंकानाथा. आयुष्य कृत त्रेता द्वापार कली, 4 युगाची 1 चौकडी. अशा 14 चौकडी आयुष्य रावणाला होतं महाराज. सगळं बायका देवापेक्षा 5 पट. 80,000. 16 पंचे 80. कृष्णाला 16,108, याला 80,000. मला प्रश्न पडतो, लाडक्या बहिणीचे किती पैसे आले असते महाराज? गणित नाही, किती पैसे आले असते? आपल्या बाईला एकदाच आले तरी लाडकी बहीण लाडकी बहीण लाडकी बहीण फार येडी होऊन जाते. काही नाही तर त्या 1500च्या भरोश्यावर कर्ज काढून ठेवले बाबा. आपल्या कमाग त्या माझा पगार आले का मी देते तुम्हाला. मला प्रश्न पडतो कधी कधी, यांना 1500 महिन्याला येत्या, माय पाकिटातून दररोज 1500 गायब होत्या. त्याचं काय करायचं, काय करायचं? आणि त्याच्याही पुढे तुम्हाला सांगू का, आपली बायको जर माहेरी गेली, सणाला जाती दादा. आता तुमची सर्व गव्हर्नमेंट म्हणजे चांगल्या कंपनीत जॉबला आहे त्याच्यामुळे काही नाही, पण तरी तुमचा खिस्सा मारल्याच जात असेल. हा महाराज, किती पत्नीकडे पैसा येऊ द्या, आपली बायको जर माहेरी गेली, दिवाळीला गेली, रक्षाबंधनला गेली, तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, ती जर तिकडून आली आणि आपल्याला जर म्हटली, बाबा माझ्या आईनं मला कानातले केले, माझ्या आईनं मला वजरटी, आता हे पूर्वीचे दागिने, मला नथ केली, मला तोळबंद्या केल्या जुने, पण आत्ताच्या काय म्हणतील, मला नेकलेस केला, मला कानातले केले, मला त्या ठिकाणी पायातले जोडवे केले. तुम्हाला पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, हे तिच्या आईनं काहीच करेल नाही राहत, हे आपलंच फाळकं मारेल राहतं, फक्त फिरून असं येतं. हे आपलंच फाळकं राहतं बाबा. ना बाबा तुमचं काय म्हणणं? ते म्हणते बरं हे मला इथं बोलायला नका लावू, नाही तर घरी जाऊन माझी खरडपट्टी निघल. ऐका महाराज, हे आपलंच फाळकं राहतं, फक्त त्या ठिकाणी असं फिरून येतं. तुम्हाला मुद्दा माझा एकच आहे, भगवान शिवजींच्या भक्तीनं पाहिजे ते मिळवता येतं. उटी कधी लावतात, त्याच्यावरती मूठ कशी धरतात. आताच गिरनारला शिव महापुराण कथा झाली आपली, ऐका. फार असंही काही नाही केलं, नुसतं 1 लोटा जल कर देगा हर समस्ये का हल. पण ते लोटा वाहत असताना प्रेम भक्ती सद्भावना सगळं असावं, नाही तर लोटा जल व्हायचं आणि यातना रोज दुसऱ्याचा भुईमुग खुडून आणायचा. फळ भेटल का? नाही. द्वेष ठेवायचा, मत्सर ठेवायचा, तिटकारा ठेवायचा, मिळणार नाही. नीट ऐका, महादेव कोणाला म्हणतात? 25 कारणं याची. कोणालाही महादेव म्हटलं जात नाही. आज शिवच सांगायचा महाराज, दुसरं काहीच नाही. कोणालाही महादेव म्हटलं जात नाही. कोणाला महादेव म्हणतात नीट ऐका, जे गळ्यामध्ये सुवर्ण अलंकार धारण करतात त्यांना देव म्हणतात. जे गळ्यामध्ये सुवर्ण अलंकार धारण करतात त्यांना देव म्हणतात, पण जे गळ्यात सर्प धारण करतात त्यांना महादेव म्हणतात महाराज. जे अमृत प्राशन करतात त्यांना देव म्हणतात, पण जे हलाहल विष प्राशन करतात त्यांना महादेव म्हणतात. जे मंदिरात राहतात त्यांना देव म्हणतात, पण जे स्मशानात राहतात त्यांना महादेव म्हणतात महाराज. जे अंगाला चंदन लावतात, उटी लावतात त्यांना देव म्हणतात, पण जे अंगाला सुवर्ण भस्म लावतात, नाही चिता भस्म लावतात त्यांना महादेव म्हणतात. विठ्ठला भस्म उटी रुंडमाळा. डोंगरेजी महाराजांनी रुंडमाळाचा गोड भाव सांगितलाय. भगवान शिवजी रुंडमाळा धारण करतात म्हणजे कवट्यांच्या माळा. का? तर त्याचं कारण, पार्वती मातेला एकदा नारद मुनींनी पिन मारून दिली. पिन मारली म्हणे काय, तू जिवंत असताना तुझा नवरा असा कोणाच्याही खोपड्या गळ्यात घालतो म्हणे, तुला काही वाटत नाही का? महाराज, पार्वती मातेला राग आला. भगवान शिवजी आले ना आदळापट चालू केली.
तुमच्या गावचं काय मला माहित नाही, पण बायांना राग आला ना, बाया दोनच गोष्टी करत्या. एक तर भांडी आपटी त्या, नाही तर पोरं धोपटी त्या. बस, एक तर भांडी आपटी त्या, नाही तर पोरं धोपटी त्या, आणि त्यांचा लई मूड झाला तर नवरा सुद्धा आपटी त्या. त्यांच्या मूडवर असतं. तुम्हाला माझी बॉडी दिसत असेल पण अंगावरची सूज दिसत नसेल तुम्हाला. मला अवघड आहे गणित. हा, काय सांगत होतो? कीर्तन म्हणा ना, कीर्तन. हा, भस्म उटी रुंडमाळा. रुंडमाळा, पार्वती मातेनं शिवजींना विचारावं, तुम्ही या रुंडमाळा का धारण करतात? शिवजींनी गोड उत्तर दिलं, बघ, मी अजन्म आहे, मी अजन्म आहे, मला मरण नाही. पण तू कधी सतीच्या रूपानं आलं, कधी पार्वतीच्या रूपानं आली, कधी गंगेच्या रूपानं, कधी उमेच्या रूपानं आली. तुला मरण आहे, तुझा विरह मला सहन होत नाही. या सगळ्या रुंडमाळा तुझ्या आहे. आणि त्याही पलीकडे सांगितलं, जे माझे भक्त आहे, भगवत भक्ताचं गुणानुवाद करणारा देवाला किती आवडतो तेही प्राणापर होते. आवडते मज होते ते भक्त चरित्रात ते प्रशंसती. किंवा आपणच म्हणतो, पै प्रेमळाची वार्ता जी अनुवादी ती पंडू सुता, ते मारू परमदैवता आपुली आम्ही. म्हणजे भगवत भक्ताचं गुणानुवाद करणारा जर देवाला एवढा प्रिय आहे, तर भगवत भक्त किती प्रिय असेल. हा महाराज, म्हणून रुंडमाळा त्या ठिकाणी धारण करतात. भस्म ओटी रुंडमाळा, हाती त्रिशूल नेत्री ज्वाळा. भगवान शिवजी हातामध्ये त्रिशूल धारण करतात. त्रिशूल धारण करण्याचा अधिकार कोणाला नाही. प्रत्येक देवाचं शस्त्र असतं वेगळं. गणपती बाप्पाचं वेगळं, हनुमंताकडे गधा, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याकडे सुदर्शन चक्र, रामरायाकडे धनुष्यबाण. पण भगवान शिवजींकडे त्रिशूल काय, याचं कारण सांगतो. भजन करा विठ्ठला. त्रिशूल धारण करण्याचा अधिकार असा कोणालाही नाही बाबा. याची 9 कारण आहे. 9 कारण, 3 कारण फक्त पाहू. पहिलं कारण, जो आदिदैविक, आदिभौतिक, आध्यात्मिक त्रिविध तापांपासून जीवाची सोडवणूक करतो, त्याला त्रिशूल धारण करण्याचा अधिकार. 1. जो भूत भविष्य वर्तमान जाणतो, त्याला त्रिशूल धारण करण्याचा अधिकार. 2. आणि 3रं महत्वाचं कारण, जन कामावरती, जन क्रोधावरती आणि जन लोभावरती विजय मिळवला, त्याला त्रिशूल धारण करण्याचा अधिकार. विठ्ठला. 3 प्रश्न आपण पाहू. जन कामावरती विजय मिळवला, जन क्रोधावरती आणि जन लोभावरती. लोभावरती शिवजींनी विजय मिळवला. पार्वती मातेनं म्हणावं, आता लग्न झालंय, कवर कैलासात राहू, माझ्यासाठी एखादा रो हाऊस, बंगला, प्लॉट वगैरे पहा. मग लंका बनवली. हा, लंका. पण रावण पूजाला आला आणि लंकाच घेऊन गेला बाबा. हा, आमचे गुरुजी, ज्यांच्याकडे मी आदरणीय नंदकिशोर दादांनी फार गोड भाव सांगितला, म्हणे जीवन जगत असताना म्हणे दुसऱ्याचं बळकवलेलं कधीच पचत नाही म्हणे. महाराज, 2 सोन्याच्या नगऱ्या झाल्या. एक देवाची द्वारका आणि रावणाची लंका. देवाची बुडाली आणि रावणाची जळाली. पण त्यांनी इतका गोड भाव सांगितला, रावणाची तिकडं जळाली पण तिचा धूर देहू मध्ये दिसला, आणि तुकोबरायानं म्हणावं, जाळी येली लंका आणि धन्य धन्य म्हणे. काय भाव मांडलाय महाराज. तिकडं जळाली पण भाव इकडं आमच्या दादांनी इतका गोड सांगितला. ऐका, रावणानं घेऊन जावं, आपण आपल्या बायकोची साडी तरी दुसऱ्याला देऊन दाखवा बरं. नाही महाराज, ऐका, देवाजवळ लोभ नाही, देवाजवळ काम नाही. प्रसंग फार मोठा आहे, थोडक्यात सांगतो. दक्ष प्रजापती, त्याची मुलगी सती, हा, यज्ञ करावा, सगळ्यांना बोलवावं, पण भगवान शिवजींना बोलू नये. सतीनं जावं, भगवान शिवजीनं म्हणावं जाऊ नको, पण जावं. पाहिलं, माझ्या पतीचं स्थान मांडलेलं नाही. राग आला आणि दक्ष प्रजापतीला म्हणावं, तुम्ही माझा देव, जो देवांचा देव आहे, तो महादेव आहे, त्याचं स्थान का नाही मांडलं? सांगितलं, तुझा नवरा का ध्यानावर आहे का? श्रीमद भागवतात वर्णन आहे, त्याचे डोळे माकडासारखे, असं दक्ष प्रजापतीनं म्हणावं. उघडा भम हिंडतो म्हणतो, गळ्यामध्ये सर्प धारण करतो, चिता भस्म लावतो. ही निंदा सती मातेला सहन झाली नाही आणि सती मातेनं स्वतःच्या देहाचा त्याग करावा. भगवान शिवजींना कळालं, आपल्या जटेमधनं एक बट उपटली, वीरभद्र नावाचा रुद्र उत्पन्न केला. सांगितलं, जा आणि सगळ्या विध्वंस कर त्या यज्ञाचा. सगळा विध्वंस केल्या, भृगूंची दाढी मुशी उपटली, अनेक प्रसंग घडली. त्याच्यामध्ये दक्ष प्रजापतीचा शिरच्छेद केलेला आहे. पण सगळे देव गेले आणि भगवान शिवजींना म्हणाले, तुम्ही कृपा करा, तुम्ही भोळे आहात, जाऊ द्या, चुकलं असेल.
शिवजींनी त्याला बोकड्याचं काय लावलं, शिर लावलं. म्हणून आजही पण शंकराच्या मंदिरात गेल्यानंतर काही लोक देवाची आराधना पूजा करत असताना कसं करता, करता की नाही का, कधी कधी असंही करतात. हे त्याच्या पाठीमागचं कारण आहे का जशी त्याच्याकडनं अवहेलना घडली, त्याच्याकडनं निंदा घडली, ती आमच्याकडनं घडू नाही. ही आठवण त्या ठिकाणी जीवानं ठेवायची असती. मग तो दक्ष प्रजापती महाराज, मग सती मातेचं शरीर जळालेलं आहे, शिवजींनी खांद्यावरती घ्यावं, सती सती म्हणून फिरावं. त्याच वेळेस तारकासूर नावाचा दैत्य मातला. त्याला वरदान होतं काय, देवाच्या मुलापासनं मरण. बायकोच मेली तर पोरग कुठून होईल. मग देवाचा काम जागृत करण्यासाठी भगवान महाविष्णूंनी काम आणि रती यांना ऑर्डर दिलं, कॉन्ट्रॅक्ट दिलं, जा शिवजींचा काम जागृत करा. 6 बाण मारली, शिव महापुराणात वर्णन आहे. 6 बाण मारले पण देवाचा काम जागृत झाला नाही. देवानं 3रा डोळा उघडला आणि कामाला भस्म केलं. देवाजवळ काम नाही. पण पुढचा प्रसंग ऐका. रती म्हणाली, माझा नवरा मारला, तुम्ही काम जिंकला पण माझा नवरा मारला, माझा नवरा परत द्या. शिवजी म्हणाले, तुझा नवरा जिवंत करतो पण त्याला अंग नसणार. तेव्हापासनं काम हा अनअंगानं राहू लागला. तुमच्या आमच्यातला जागृत होतो पण दिसतो का नाही. ऐका, शिवजींना लोभ नाही, शिवजींना काम नाही आणि शिवजींना क्रोध सुद्धा नाही. भृगु ऋषी ज्यावेळेस गेले ब्रह्मदेवाकडे, ब्रह्मदेवाकडे अपमान झाला, श्राप देऊन टाकला, तुमची कोणी पूजा करणार नाही. दुसरं कारण ब्रह्मा कन्येशी धरू जाय, आपल्याला माहिती. विष्णूंकडे गेले आणि विष्णूंना लात मारली. वर्णन आलंय, कान्हया रे कान्हया रे कान्हया रे जग जेठी देही भेटी एक वेळा. गवळणी जसा भाव व्यक्त करतात तसं माधवा मुरली मनोहर रे माधवा म्हटलंय. श्री वत्सलांच हृदयी विलासत दीन दया घन रे माधवा. इथं देवाच्या चिन्ह आहे, अजून खून आहे. नंतर गेले भगवान शिवजींकडे. पार्वती माता शिवजी एकांत वासात होते. भृगु ऋषी गेले आणि गेल्याबरोबर गणांनी अडवलं, सांगितलं सोडा, सोडलं नाही. सांगितलं तुम्हाला श्राप देईल. भृगु ऋषी गेले. पार्वती माता शिवजी एकांत वासात होते महाराज. ते स्वरूप पाहिलं, डोळे बंद केले, श्राप दिला. जे मी तुमचं स्वरूप पाहिलं ते अख्खं जग पाहिल. तेव्हापासून शिवलिंगाची पूजा केली जाते. विठ्ठला ऐका, भगवंतानं ठरवलं असतं तर त्यांना श्रापही दिला असता, हा, पण नाही दिला. देवाजवळ क्रोध नाही, काम नाही, म्हणून त्यांना त्रिशूल धारण करण्याचा अधिकार आहे. भस्म उटी रुंड माळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा. नेत्री ज्वाळा, भगवान शिवजींच्या डोळ्यातून ज्वाळा निघाल्या आणि त्याच्यापासून रुद्राक्षाची निर्मिती झाली. रुद्राक्ष आपण धारण करतो, केला पाहिजे. रुद्राक्ष, रुद्राक्ष 1 मुखी, 2 मुखी, 3 मुखी, 4 मुखी, 5 मुखी, 6 मुखी, 7 मुखी केला पाहिजे. रुद्राक्ष धारण केल्यानंतर आपल्या जीवनामध्ये एक प्रगती होते, आपले अर्निंग सोर्सेस वाढतात. एवढंच नाही, आपल्या मनात येणारे नकारात्मक विचार सगळे नष्ट होतात. रुद्राक्ष धारण करण्याचा विधी, मांसाहार करत असाल तर धारण करू नका, बरोबर. मद्यपान करत असेल तर धारण करू नका. हा, आणि कुठे जर मयतीला गेले, अंतयात्रेला गेले तर तेवढा काढून ठेवावा लागतो. तो सिद्ध करत असताना कसा करावा लागतो, ज्यांच्याकडे असतील त्यांना सांगतो. तो आज 12 वाजता केला तर 1 नंबर काम आहे. आम्ही तर सकाळी केला आणि आज 12 वाजता इथून गेल्यानंतर सुद्धा करणार. तो रुद्राक्ष त्या ठिकाणी घ्यायचा, पंचामृतानं त्याला स्नान घालायचं. ओम नमः शिवाय हा पुरुषांनी जप करायचा आणि नमः शिवाय हा महिलांनी जप करायचा. जर त्या रुद्राक्षाचा मंत्र माहित नसेल तर ओम नमः शिवाय पुरुषांनी आणि नमः शिवाय फक्त महिलांनी करायचा. धूप दीप लावायचा आणि तो गळ्यामध्ये धारण करायचा. अगदी 11 दिवसामध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो. रुद्राक्षाची फार मोठी ताकद आहे. आम्ही गिरनारला त्या ठिकाणी जवळपास 1,500 ते 2,000 रुद्राक्ष वाटली. हा, आजही आदरणीय आमच्या माणिकरावांकडे आहे.
जर कोणा माता माऊल्यांना रुद्राक्ष हवे असतील तर त्यांना भेटा, मिळतील. मला वाटतं काहीतरी 200-300 फक्त शिल्लक आहे त्यांच्याकडे. ज्यांना हवा असेल, ज्यांना तो सिद्ध करायचा असेल, आज पर्व काळ आहे, किंवा नाही गळ्यात धारण केला तर तो आपल्या देव्हाऱ्यात जरी ठेवला तरी त्याची फलश्रुती आपल्याला त्या ठिकाणी मिळत असे. कोणाला बळजबरी नाही घेतलाच पाहिजे. ज्यांची स्वइच्छा असेल त्यांनी भस्म ओटी रुंडमाळा, हाती त्रिशूळ नेत्री ज्वाळा, गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुक्यार. भगवान शिवजी गजचर्म कधी धारण करता सांगतो, भजन करा विठ्ठला. गज म्हणजे हत्ती, चर्म म्हणजे कातड. कधी धारण करतात ऐका. आपल्याला सर्वांना माहिती, पार्वती मातेनं गणरायाची उत्पत्ती केली, शिवजींना शिरच्छेद केला. प्रसंग फार मोठा आहे, मला पुढे थोडं तरुणांसाठी विचार मांडायचा आहे म्हणून आवर्त घेतो. आणि मग पार्वती मातेला कळालं माझं मूल मारल्या गेलं, सांगावं मी त्रिभुवन विध्वंस करेल, माझं मूल जिवंत करून द्या. शिवजी म्हणाले काळजी करू नको. सांगितलं दक्षिण दिशेला जा, गणांना जर पहिला पशु पक्षी दिसेल त्याचं शिर घेऊन या. दिसला हत्ती, सांगितलं तुझं आम्हाला शिर हवंय. हत्ती म्हटला माझं शिर देतो, पण माझा उद्धार कसा होईल, माझं कल्याण कसं होईल. शिवजी म्हणाले काळजी करू नको, तू तुझं शिर दे माझ्या मुलासाठी. श्रावण सोमवारच्या पहिल्या सोमवारी मी तुझं चर्म धारण करेल. म्हणून गजचर्म व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकियार, कंठी शोभे वासुकियार, कंठी शोभे व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकियार, कंठी शोभे वासुकियार, कंठी शोभे वासुकियार, व्याघ्रांबर, कंठी शोभे वासुकियार, कंठी शोभे वासुकियार, कंठी शोभे वासुकियार. ऐका, तो गजचर्म धारण करतो, व्याघ्रांबर धारण करतो, कारण तो योगी आहे, योगी आहे. पुढे कंठी शोभे वासुकी हार, त्याची कारण मीमांसा फार वेगळी. आणि त्या भगवंताचं स्वरूप आपण पाहिलं, पण लग्न स्वरूपाचं वर्णन करत असताना भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती, भूते बेताळ नाचती, हे भूते बेताळ नाचती, बेताळ नाचती, बेताळ नाचती, बेताळ नाचती. हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, हर्षयुक्त उमापती, गजचर्म व्याघ्रांबर, चर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर, गजचर्म व्याघ्रांबर. भूते वेताळ नाचती, परमात्म्याचा विवाह सोहळा, सगळे भूत प्रेत त्या ठिकाणी आहे. ऐका, आणि तो परमात्मा सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार, सुख प्राप्त करून देणारा तो भगवान परमात्मा आहे. पण ऐका ना, या विश्वामध्ये जेवढंही ज्ञान आहे ते भगवान शिवजींकडून आले. आपणच म्हणतो आदिनाथापासून परंपरा आली, हा, किंवा आदिनाथ उमा बीज प्रगटली, मच्छिंद्रा लादले. सगळं ज्ञान या जगातलं सगळं ज्ञान शिवजींपासून आलंय. आणि आपल्या वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा आज हा ज्ञानाचा प्रवाह जर कोणामुळे आलाय तो सदाशिवाचा अवतार स्वामी निवृत्ती दातार. निवृत्तीनाथांमुळे ज्ञानोबरायानं चांगदेव 65 हरिपाठ अमृत अनुभव हे सगळं आपल्याला दिलं. ते म्हणताना हरिपाठामध्ये ज्ञानगुड गम्य ज्ञानदेवा लाधले, निवृत्तीनं दिले. पण ऐका ना, हा भक्तीचा प्रवाह ज्यांच्यामुळे त्या ठिकाणी आलाय ते शिवावतारी महापुरुष होते. पण हा महाराष्ट्र ज्यामुळे टिकून आहे ते छत्रपती शिवाजी महाराज सुद्धा एक शिवावतारी महापुरुष होते. महाराज कदाचित ते जर या महाराष्ट्राच्या भूमीला मिळाले नसते तर या ठिकाणी नामस्मरण घडलं नसतं, कीर्तन घडलं नसतं. आपण ज्या कडक टोप्या घालतो या सुद्धा आपल्याला घालता आल्या नसत्या. काशी की कला जाती थी, मथुरा में मस्जिद बनती थी,
एक शिवाजी नहीं होता तू सबकी सुनता होती थी. तरुण मंडळीचा आग्रह आहे म्हणून थोडं सांगून जातो आणि आज ती गरज आहे. आपला धर्म टिकला पाहिजे महाराज. अरे भगवा घ्या शिरावर, भगवा घ्या शिरावर, नाहीतर परकी बसतील उरावर. म्हणून भगवा धारण केला पाहिजे महाराज. का भगवा? सूर्य ज्यावेळेस मावळतो त्यावेळेस त्याचा रंग भगवा. सूर्य ज्यावेळेस कफावर थापतून आवाज द्या. कफावर थापतून तुझ्याचा ताळ, थापतून तुझ्याचा शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण, शाहीर हा महाराष्ट्राचा प्राण. शिवप्रभूच गात गुणगान विरहादे गात गुणगान विरहादे. ताली वाजवायची प्रत्येकानं अगदी 10 मिनिटं माझ्याकडे आहे. सारखं वाजवा, गडबड करू नका. आधीन मन साधू संताला, आधीन मन साधू संताला, एक नाथाला रामदास साला, रामदास साला. हे तुकाराम गाडगे बाबांच्या गुरु चरणाला जिरहादे, चरणाला जिरहादे, गुरु चरणाला जिरहादे. नमन महादे रामनंदाला, नमन महादे रामनंदाला, सुभद्र मातेला पांडुरंगाला, पांडुरंगाला. मुक्कामी पिंपळगाव बाहुल्याला शाहिरी साथ तडवेला, पूर्ण करुणी शाहिरी साजाला, शाहीर दिंड गात पवजाला, गात पवजाला जिरहादे, गात गुणगाला जिरहादे, गात गुणगाला जिरहादे. महाराज कसा होता 12व्या शतकातला महाराष्ट्र ऐका. अरे 12व्या शतकातल्या महाराष्ट्रावरती पौर्णिमेचा चंद्र खिळखिळीत होता. सोन्या नाण्यानं राहत होता 12व्या शतकातला महाराष्ट्र. पण दृष्ट लागली. अरे विंध्याचलाच्या पाठीमागून 8000 अक्षय पठाण धुळीचे लोट उठवीत या महाराष्ट्राच्या भूमीवरती चालत आले आणि येणाऱ्या शत्रूचं नावही कळालं. अल्लाउद्दीन खिलजी. अरे धनधान्याची लूट केली यात नवल काय, पण तारुण्य आणि सौंदर्य सर्वस्वावर लुटण्यास होऊ लागलं. माझ्या जिजाऊ मातेनं त्या भवानीच्या चरणावरती साकडं घातलं. हे महिषासुरमर्दिनी, पाहतेस काय पुत्ररत्न दे. रामासारखा सदाचार नाही करेल, कृष्णासारखा राजनीती करेल आणि करपून गेलेल्या या महाराष्ट्राला या सुलतानी सुत्तेतून मुक्त करेल का भवानी. काय याला भारत म्हटलं जात आहे का? या भारत मातेचं वर्णन किती गोड केलंय. जहा डाल डाल पर, जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करती है बसेरा, ओ भारत देश है मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा, ओ भारत देश मेरा. महाराज भरतखंडे नरदेह हे प्राप्ती हेतु परम भाग्याची संपत्ती. अरे भारतासारखा देश नाही, महाराष्ट्रासारखं राज्य नाही, पंढरपुरासारखं तीर्थ नाही, पांडुरंगासारखं दैवत नाही, ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ नाही आणि रामकृष्ण हरी सारखा मंत्र नाही. जगाच्या पाठीवरती एकमेव देश आहे ज्याला भारत माता म्हटलं जातं. तुम्ही असं कुठं ऐकलंय का? अमेरिका माता, पाकिस्तान चुलता, अजिबात नाही. अरे भारत माता. आणि या भारत देशातील महाराष्ट्र, काय याला महाराष्ट्र म्हटलं जातं? कारण हे राष्ट्र सगळ्यांचं गोमट करत. हे महान राष्ट्र आहे, पण करपून गेलाय हा महाराष्ट्र. जिजाऊ मातेनं भवानीच्या चरणावरती साकडं घातलं आणि काय म्हणावं? दारू खडपायात दारू गडग, दारू खडपायात दारू, दारू खडपायात दारू गडग, दारू खडपायात दारू गडग, दारू खडपायात दारू गडग, दारू खडपायात दारू खडपायात दारू गडग, दारू खडपायात दारू, दारू खडपायात दारू गडग, दारू
उद उद भक्तनाथती गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे गोंधळा येई वो जगदंबे हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी हे मल्हारीची वारी माझ्या मल्हारीची वारी मल्हारीची वारी मल्हारीची वारी माझ्या 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 मल्हारीची वारी हातवरती सगळ्यांचे हा हे तरी नाही काढलं तरी दुसरा येईल हे तरी नाही काढलं हे तरी नाही काढलं तरी दुसरा येईल हे तरी नाही काढलं हा सरत शेवटी बा काळ भांडून देईल सरत शेवटी बा सरत शेवटी बा काळ भांडून देईल सरत शेवटी बा हे एका जनार्दनी आमचे काय वा जाईल 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 हे पिंगळा 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 महत्वानी बोली बोलो तो देखा पिंगळा महत्वानी पिंगळा महत्वानी बोल बोलो तो देखा पिंगळा महत्वानी हे पिंगळा महत्वानी बोली बोलो तो देखा पिंगळा महत्वानी पिंगळा महत्वानी बोल बोलो तो देखा पिंगळा महत्वानी हे नर देह दुर्लभ जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे संत परीक्षाची गणनारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा हे त्यामध्ये दुःख या जाणारे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा तुम्ही आठवा मधुसूदन तुम्ही वासुदेव 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 म्हणा रे वासुदेव वासुदेव म्हणा महाराज भाव भक्तीचा जोगवा माझ्या जिजाऊ मातेनं मागितला ज्यावेळेस माझ्या राजमाता धर्ममाता जिजाऊ साहेब शिवनेरी गडावरती गेल्या आणि शिवनेरी गडावरती गेल्यानंतर त्यांना विचारण्यात आलं मा साहेब जेव्हापासून तुम्ही शिवनेरी गडावरती आला तेव्हापासून तुम्हाला काही खावस प्यावस वाटत नाही माझ्या जिजाऊ मातेला डोहाळे विचारण्यात आले माझ्या जिजाऊ मातेनं उत्तर दिलं अहो लक्ष्मीबाई मला खाण्यापिण्याचे डोहाळे नाही मला डोहाळे कशाची सांगू तुम्हाला जिले टोप धरावा म्यान तलवार हाती घ्यावी घोड्यावरती स्वार व्हावं आणि जो कोणी माझ्या हिंदूंच्या माया बहिणींना उचलून नेईल त्या हैराणाचं शिर एका बाजूला आणि धड एका बाजूला करावं असे डोहाळे माझ्या जिजाऊ मातेला लागले होते असे जर डोहाळे या ठिकाणी बसलेल्या प्रत्येक माता माऊलीला झाले तर का शिवबाचं राज्य येणार नाही पण दुर्दैव असं आहे का शिवाजी महाराज आतापर्यंत आपण फक्त डोक्यावर घेतली डोक्यात घेतली नाही महाराज आता जयंती झाली आणि आता पुढची येईल काही लोक म्हणतात तुमच्या राजांची 2-2 वेळा जयंती होते का रे होते आमच्या राजाचं कर्तृत्व एवढं मोठं आहे ना की रोज जरी जयंती केली तरी कमी पडेल म्हणून माझ्या राजाची जयंती आली शिवरायाची जयंती आली 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 शिवचरित्र सांगायला लागलो का 3 तास परत वाढतील मी शाहिरी कार्यक्रम त्या ठिकाणी करतो शिवचरित्राची 7 दिवस कथाही करतो पण ऐका तरुणांचा थोडासा त्या ठिकाणी आग्रह होता म्हणून ऐका आता नवीन त्या ठिकाणी आजपासूनच
बलिदान मास त्या ठिकाणी चालू आहे. धर्मवीर संभाजीराजे माझ्या छत्रपती शिवरायांच्या पावलावरती पाऊल ठेवून या हिंदवी स्वराज्याच्या महाराज रक्षणासाठी ज्यांनी स्वतःचा देह समर्पित केला ते म्हणजे छावा. आजही आपण पाहतोय. ऐका, छत्रपती संभाजी राजांचं चरित्र आतापर्यंत आपल्याकडे एक वेगळ्या वळणानं येत होतं, पण खरं चरित्र त्या ठिकाणी एका सिनेमाच्या माध्यमातून का भैना आपल्या समोर येतंय. म्हणून विनंती करतोय, एक सांगू का, आपल्या मुलांना आपण त्या ठिकाणी पुष्पा दाखवतो, झुकेंगा नाही साला, ते तर नकलीच होत. पण माझ्या शंभूराजानं 40 दिवस महाराज या शरीरावरती वेगवेगळ्या प्रकारचे अत्याचार सहन केले आणि धर्मांतर सहन केलं नाही. खऱ्या अर्थानं माझे शंभूराजे होते, झुकेंगा नाही महाराज. त्यांनी या महाराष्ट्राच्या भूमीला त्या ठिकाणी शिकवण दिली. अरे मोडेल पण वागणार नाही महाराज. ज्यांच्यामुळे हिंदू म्हणून जन्माला आलोय, एकदा मोठ्या प्रेमानं हात वरती करा करा आणि जय जयकार द्यायचा आहे. क्षत्रिय कुलावतंस राजाधिराज महाराज छत्रपती शिवाजी महाराज की, धर्मवीर संभाजी महाराज की. अरे मराठ्यांच्या रक्तानं लाल झालेली माती अफजल खाना पुढे झुकली नाही, ती आमच्या शिवबाची छाती. अरे संभाजी सारखा वीर झाला याच मातीत खरा हिरा, आणि मराठा ज्याच्या संशयीला तोच मर्द मराठा खरा. अरे ताकद तर प्रत्येकाच्या हातात होती, तलवार तर प्रत्येकाच्या हातात होती, परंतु या महाराष्ट्राला हिंदवी स्वराज्य मिळवून देण्याची ताकद फक्त मराठी रक्तात होती. विठोबा रखुमा रखुमा विठोबा रखुमा
वरच्या चर्मात सर्व सुखाचे आगर म्हणे नरहरी सोनार तो सुख देणार आहे. इथं बसलेल्या प्रत्येकाची धडपड सुखासाठी आहे. मज लागे दुःख व्हावे ऐसे कोणी भावे ना जीवे. सर्व सुखाची आशा जन्म गेला क्षण एक मुक्ती यत्न नाही केला. हिंडता दिशाक्षीण पावला माया वेष्टेला जीव माझा माझे स्वहित नेन तिकून. हा, जन्माला आल्यापासून मरेपर्यंत दुःखात जन्माचं काय सांगू गर्भीच्या यातना, बालावस्थेचं तरुणावस्थेचं विषयाचं दुःख, म्हातारपणाचं मज नाही, हातपाय डोळा पडले झापड कर्ण ही बधीर झाले, वाचा बोली बोबुड नाक मुख गळू लागले, लाळ आणि शिंबूड श्वानापरी गती झाली. हा, हे सगळं सांगत बसायला आपल्याकडे तेवढा वेळ नाही. पण एवढ्यातून सुखाची प्राप्ती करून जर घ्यायची असेल, आपुला तो एक देव करून घ्या. नेमका कुठला? ज्याची आपण भक्ती करतो, ज्याच्यावरती आपली श्रद्धा आहे, निष्ठा आहे, तो देव आपलासा करायचा. ऐका, म्हणून तो शिवजी असेल ज्याच्यावरती आपली निष्ठा आहे, तो भगवान परमात्मा आपण आपलासा करून आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यावं. असो यथामती यथावकाश. श्री क्षेत्र पिंपळगाव बहुला वार्षिक सालाबाद प्रमाणे चालू असणारा हा सोहळा, या सोहळ्यातील ही सेवा आदरणीय प्रवीण भाऊंच्या संपर्कातनं माझ्या वाट्याला आली. तुम्हा सर्वांचं दर्शन मला घडलं, माझी मी मला धन्यता देतो. कार्यक्रमाच्या निमित्तानं गोड ज्यांची साऊंड सिस्टीम आहे आणि प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये त्या ठिकाणी ज्यांचा सहयोग आहे, आमचे नागरे भाऊ आदरणीय दादा, एकदा जोरदार टाळ्या वाजवा, जोरात जोरात. आपलं भूषण आहे महाराज, आपलं कौतुक आहे. एवढं मोठं मशीन पण अगदी सुबक त्या ठिकाणी ऑपरेटिंग दादानं केली. जोरदार टाळ्या, जोरदार. फार गोड त्या ठिकाणी साऊंड लावला दादा. त्याचप्रमाणे गाण्याची साथ करणारी, अनेक वर्षापासून आम्हाला साथ करणारी, आहे तशीच तब्येत त्यांची, बदलच नाही, आदरणीय माळी महाराज. महाराज फार महाराज जुनी आमची त्या ठिकाणी मैत्री. पण महाराज माणसाच्या वजनातही फरक नाही. मी म्हणतो त्यांचा टेलर सुद्धा म्हणत असेल या माणसाचं माप काही बदलत नाही, आमचं कमी जास्त होत जातं. बरोबर आहे की नाही? एकदा माळी महाराजांसाठी त्या ठिकाणी जोरदार टाळ्या वाजवा. महाराज गेली 20-25 वर्ष गावं टिकून ठेवली. टिकून ठेवली. सोपं नाही महाराज. लोक आता यूट्यूब पाहता, कीर्तनकार ह्या वर्षी वेगळा, पुढच्या वर्षी वेगळा, लोकांची चव बदलत चालली. पण अनेक अशी गावे 35 वर्ष झाली, तिथं माळीबुवा अजूनही त्या ठिकाणी जातात. महाराज त्याचं कारण फक्त त्या ठिकाणी जीवनातील सेवा आणि आचरण. त्याचप्रमाणे आदरणीय कोयटे महाराज वारकरी जीवन ज्यांचं आहे आणि अतिशय गोड ज्यांचं गाणं आहे, गोड गळ्याचे धनी मालक आहे. आणि या पौषवारीमध्ये ज्यांच्यामुळं आम्हाला विठ्ठल नाम जपाचा त्या ठिकाणी आस्वाद घेता आला. 1-1 तास शेवटच्या यायला नव्हतो, पण सकाळच्या एकादशीच्या पर्व काळाला त्या ठिकाणी मला ते महद भाग्य प्राप्त झालं. आणि ते या ठिकाणी आहे. आता ते कीर्तन ते त्या पद्धतीचं इथं हा बास त्या ठिकाणी, नाहीतर मग हे परत बोलवायचे नाही, परत माघारी येत नाही. आदरणीय महाराज आहे, त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय महाराज तुम्हालाही धन्यवाद. या माझ्या दिदी, वा 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 वा, किती गोड टाळ घेऊन त्या ठिकाणी हे लेकरं उभी आहे. महाराज पण यांना फक्त कीर्तनात उभं नका करू, तर हरिपाठामध्ये रोज टाळ घेऊन यांना उभं करा, म्हणजे आपल्याकडे टाळकऱ्यांची संख्या वाढेल. या लेकरांसाठी, ग्रामस्थ भजनींसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आदरणीय महाराजजी, उत्तम महाराज, उत्तम महाराज, वा 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 वा, त्यांनाही धन्यवाद. विनेकरी दादा त्यांनाही धन्यवाद. त्यांच्यासाठी पुन्हा वाजवा जरा. तुम्ही 2 तास वाजवल्या नाही, आता वाजवा. मृदुंगाची साथ करणारे मृदुंग महामेरू परममित्र, आम्ही दोघांनी अनेकांना सोबत वाजवलं. माझा पखवाजही त्याच वजनात तयार आहे. आम्ही सोबत लई जणांना वाजवलं, म्हणजे पखवाज. तुम्हाला वाटत असेल का बुवा पखवाज वाजवणार यांना काही कामधंदे नाही का? त्यांचे बंधून मी सेम, आम्ही त्या ठिकाणी डिप्लोमाला होतो. माझा हार्डवेअर सॉफ्टवेअर डिप्लोमा झाला आणि त्यांनी इंजिनिअरिंग केली. महाराज ऐका, आदरणीय आमचे गिरीश दादा महाराज 1.5 लाख रुपये पगार आहे त्यांना महिन्याला, चांगल्या पोस्टवरती आहे. त्यांच्या बायकोला जवळपास 80-90 हजार रुपये पगार आहे. हे नाही केलं तरी चालेल, काहीच गरज नाही, घरी झोप काढली तरी चालेल. पण त्यांच्या वडिलांकडनं वारकरी संप्रदायाची परंपरा, सेवा, तेही वेल एज्युकेटेड आहे. त्यांचे बंधू सुद्धा त्या ठिकाणी माझे तेही परम मित्र आहे. आज त्यांचं कीर्तन आहे म्हणून ते आले नाही, तर ते 100% आले असते. आदरणीय गिरीश दादा गोड पखवादाची साथ केली, एकदा त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. आमचे लेट का होईना पण आले त्या ठिकाणी आमचे स्वप्नील दादा, त्यांच्याहीसाठी जोरदार टाळ्या वाजवा. ही सगळी मंडळी नागलवाडीवरनं कुठेही जवळ सेवा असली का त्या ठिकाणी आमचे अभिजित दादा, आमचे
बाजीराव भाऊ, आमचे माणिक दादा येत असतात त्यांनाही धन्यवाद, आमचे योगेश दादा आले त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद देतो. ही सगळी मंडळी माझी आहे. चोपदार असतील त्यांना धन्यवाद. आणि पेटीची साथ करणारे आदरणीय घोगे महाराज, तुम्हाला एक सांगू का, आता मला हे शेवटी सांगावं असं वाटतंय. पिंपळगावचं आणि माझं लय जुनं नाथ आहे. प्रवीण भाऊ मी सांगून जातो आता, ऐका. खूप जुनं नाथ आहे. इथल्या तुमच्या यादीतल्या एकाही कीर्तनकाराचं जे नाथ नाही ते माझं नाथ आहे. ते नाथ आहे. तुम्ही म्हणाल कसं काय? आज मी तेलंगणा, कर्नाटक, आता पुढच्या मार्च नंतर दुबईमध्ये श्रीमद भागवत कथा आहे. आज संपूर्ण त्या ठिकाणी फिरतोय. नागपूर असेल, सगळं जग फिरतोय, महाराष्ट्राच्या बाहेर फिरतोय कीर्तनाच्या रूपानं. पण तुम्हाला हे सांगायला मला आनंद वाटतोय, 12 वर्षापूर्वी माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन जर मी केलं असेल तर ते पिंपळगाव बाहुल्यात केलेलं आहे. ते शाळेमध्ये केलंय. आम्हाला फेटा बांधणारे आदरणीय महाराज होते. हा, आता फिरतोय मी. सगळे गावं विसरल, पण माझ्या आयुष्यातलं पहिलं कीर्तन त्या ठिकाणी या जागेवरती केलंय. ते दिंडीमध्ये होतं, आमच्या गावची दिंडी होती. आणि 12 वर्षानंतर आज त्याच गावामध्ये या भव्य स्वप्त्यामध्ये त्या ठिकाणी सेवा आहे. या गावाचं माझं एक अलौकिक त्या ठिकाणी नातं आहे. आल्यानंतर तरुण कार्यकर्त्यांचा उत्साह पाहिला, अतिशय गोड. म्हणजे आता रोज 2 गावं फिरतो, कधी कधी 3 गावं फिरतो. आल्यानंतर आदरणीय प्राचार्य प्रवीण भाऊंच्या घरात गेल्यानंतर पाहिलं, कारण माणसाशी बोललं का आम्हाला कळतं, या सगळ्या तरुण कार्यकर्त्यांकडे सामय आहे, दामय आहे, दंडही आहे. हा हा, प्रेमानंही काम आहे. नसल अगर घी सीधी उंगली से ना निकले तो तेडी करनी पडते. तशी त्या ठिकाणी तरुण मंडळी आहे आणि अतिशय गोड स्वभाव आहे. सगळी अतिशय गोड आहे. आणि एक सांगू का, कुठेतरी जुन्या माणसांनी थांबलं पाहिजे आणि तरुणांच्या हातामध्ये त्या ठिकाणी सत्ता दिली पाहिजे. आमचे गुरुजी सांगतात, ऐका, म्हाताऱ्या माणसांनी कर्मटपणा आणि तरुणानं जर उर्मटपणा सोडला तर गावचा परमार्थ हा वर वर जात असतो, प्रगती होत असते. आणि त्याच्यातही पण परमार्थ आणि गाव मोठं व्हावं वाटत असेल, त्याच्यासाठी सुशिक्षितच मंडळी लागते महाराज, वेल एज्युकेटेड लागते महाराज. त्यांना तंत्रज्ञान कळतं, त्यांना फ्युचर माहीत असतं, अपडेट त्यांच्याकडे असतात. मग त्या सगळ्याच बाबतीत असेल, सोशल मीडिया असेल किंवा कुठल्याही, या तरुण वर्गामध्ये सगळी उच्च शिक्षित मंडळी आहे. भविष्य त्यांना दिसतं का आपला गावचा परमार्थ, आपला गावचं वैभव कसं वाढवता येईल. ही सगळी एकजुटीनं त्या ठिकाणी मंडळी राहतात. आणि अशी एकजुटीनंच त्या ठिकाणी यांनी जीवनातील क्रांती त्या ठिकाणी करावी, अशी निवृत्तीनाथांच्या चरणी मी सद्भावना व्यक्त करतो. बोलण्याच्या ओघात जर काही चुकलं असेल तर माफ करा ना. त्या ठिकाणी शूटिंगवाले आमचे दादा, त्यांनाही त्या ठिकाणी धन्यवाद. माझे परममित्र त्या ठिकाणी आहे. वा वा वा, विसरून गेलो, मला माफ करा बरं का. आदरणीय महंत सुभाष महाराज जाधव, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा. ते माझं आहे ना, काय होतं, वयामानाने विसरतो मी. वा 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 वा, घरभरणीला मी आलो होतो, त्यांच्या लक्षात त्यांनाही धन्यवाद देतो. आणि या ठिकाणी थांबतो. आपली संकल्पित वेळ संपलेली आहे. एकदा जय जयकार करून आपण थांबूया. छत्रपती शिवाजी महाराज की जय. विठ्ठल जय.